ही बघा ही मनपा बस गेली. मी केव्हांची तर थांबलेलो आहे आणि आमचा बाजूचा राहुल काय बोलतोय व्ह्यू पाहिजे होता. कोणता व्ह्यू आहे इथं? आमचे चिराग दादा. नमस्कार रामराम मंडळी. तर कशा आहात? वेलकम टू अवर ब्लॉग चिन्मय सूर्यवंशी ब्लॉग्स. तर आम्ही चाललो आहे दगडूशेठला गणपती बाप्पाच्या दर्शनाला. जो 1 जानेवारीला जाणार होतो, पण त्या दिवशी माझी शिफ्ट होती. मी नुकताच नाईट करून आलो होतो, तर मला पॉसिबल नाही झालं. तर आज आमच्यासोबत मित्रांनो, हा तुम्हाला दिसतोय का? उजेड आहे पण दिसतोय का? तर आम्ही सर्व चाललो आहे. सुदीप गोसावी. सुदीप मिसिंग आहे आणि सुदीप रात्रभर येणार नाही. काय माहिती पुढे जाणार आहे. हे नव्हतं बोलायचं. नाही काय फिरायला जाऊ शकतो तो कुठं. तुमचे विचार ना खूप छान आहे. मिसिंग आणि तुम्ही पण घाणेरडे. ऑफिसला गेले. हां काय हां. तर चाललो आहे. सगळ्यात पहिले आता चहा पिऊ, मग आम्ही आमच्या दिशेने बोलतो. आता आम्ही चहा प्यायला आलोय. हा तू पण आहे. नाही रे, गोरे पण दिसतो रे. एक पण जण पुढे जात नाही चहा घ्यायला. जा गोरे. नाही सांगतोय तो. का बरं जात नाही तुम्ही? मला कोणतरी आणून द्यायला पाहिजे, कारण हा त्यांना पुढे थंड पडले. मागचे पैसे बाकी माझे. ओ बाप, म्हणजे पुरी जिंदगी उधारी तुमची. याला आता लाडी गोडी लावून पाठवलेला आहे चहा घ्यायला. आता मी 20 रुपयाची चहा घेतो. आता याच्या खिच्याला बांबू बसणार आहे. बहुत पैसा है अपने पास. घरी चाललाय कर्म, चांगले कर्म करून आजारी तो, मग ते आमचं त्याला आशीर्वाद भेटेल, तर मग तो लवकर चांगला होईल. कर्म करून चांगले कर्म करत जाय. गेले. आता काही आता तर जेवण केलं चालतं रे, जेवण या भाऊसाठी स्पेशल ग्रीन टी घेतली. आणि खाता उठता बसता स्नॅप काढतो तो. असं असलेला आणि काय बोलणार रे तू? असं असलं नसल्याला परवडेल माहिती का? असलं नसलेलं परवडतं म्हणे. चलो चलो. म्हणली काय नाही. बसची वाट बघतोय. कधी पाहिलं बी नाही. बघितलं नाही पण आवडलं नाही रे. भारी लागली उलट. त्याच्यामध्ये तू पाहता लिंबू घेऊ का? लिंबू पण होता मस्त. आता तेच घे. आणि एकदम बेस्ट लागली. कसा असा मस्त वाटतं. इकडे तू, मी चांगला गेला सगळा कसा तुला मित्र आहे. मी मला खूप काळजी तुझी. आता छानपैकी आम्ही बसमध्ये बसलोय. पुणे स्टेशनची बस पकडली आहे. आता इकडनं बघू. हे सांगत होते की विश्रांतवाडीकडनं मनपाची बस भेटून जाईल, तिथं जाऊ. बाकीचे आमचे यांना सांगत होतो की डायरेक्ट मनपाची बस पकडू, पण हे शाणे नाही, सॉरी, 1.5 शाणे. आणि हा कोण बोललो होतं आपण इकडं उतरू तिकडं उतरू. मी आता ती मनपाची बस 1.5 तासात राहते. अक्कल पाहिजे. आपण आता 5 मिनिट तिथे पोचून टाक मनपा. 5 मिनिटात तिकडे बोल, लगेच मनपाच्या खायला तू. या बसमध्ये आलो होतो आम्ही. AC वाली बस होती. आता जर बस भेटली नाही लवकर तर बघा हे राहुलची कशी मार्क नाही. ही बघा ही मनपा बस गेली. थोडं थांबलं असतं. सांगत होतो मी, ऐकत नाही. गाडी येते मागून. आता अजून मला सांगतो ही मनपाची बस
तिच्यावर नाव मनपा होतं पण ती मनपाला जात नव्हती. तू कोणत्या अरे इथं गर्दी तर बघतो अजून. तू कॉलेज कोणत्या कॉलेजमध्ये पास आउट झालेलं आहे? तर आम्ही केव्हांची तर थांबलेलो आहे आणि आमचा बाजूचा राहुल काय बोलतोय व्ह्यू पाहिजे होता. कोणता व्ह्यू आहे इथं? हे आहे डुप्लिकेट नाही, जे आहे ते आहे. आता ओरिजिनल आहे, तू आहे डुप्लिकेट. फायनली आम्ही बसलोय मनपा जाणार आहे. आणि मनपा जाणार आहे. विचारलं गेलं आमचं शोर नव्हतो पण विचारलं गेलं. कोणत्या पण गाडीमध्ये बसताय, जी गाडी दिसली बसताय, पास आहे, फायदा घ्यायचा पण असं पण फायदा घ्यायचा नाही. मनपा आहे पुणे. एकदा 50 रुपये दिले भाई. आता एकदा यश आणि ना समीर होता पुढं फिरून आले त्यांना असं वाटलं दिघीला येते पुन्हा दिघीला गेली नाही ना ते कोथरूडच्या त्या साईडला गेले होते. आता आम्ही मनपाला आलोय, मनपाहून चाललोय आमच्या दिशेने, जो दिशा दिसते आम्हाला. उशिरा पोचलो आम्ही राहुलमुळे, पण पोचलो. पोचलो पण आणि बसायला जागा पण भेटली माझ्यामुळे. हा मग थँक्स टू मी. एवढा झाड आहे, एवढी मोठी जागा सांभाळली होती. तुझ्या तर डोळ्यात मुळे पडली. काय बोलतो धीरज? काय बोलतो? बस फाईन. चला जा मग पुढं. सेल्फी घ्या आपला. तर आता मस्तपैकी आम्ही इकडे बसलोय. तर काही नाही आम्ही तर मस्तपैकी बसलोय. आणि खूप भारी वाटतंय इकडचा व्ह्यू वगैरे. बॅकग्राऊंड बघा, बॅकग्राऊंड डोळे शेकले जात आहे. मस्त वातावरण आहे. डोळे शिकले जात आहे हवेमध्ये. चला. आता आम्ही येऊन गेलोय मंदिराजवळ. मला असं वाटतं खूप गर्दी राहील. घेतलं का तू? आता आम्ही शूज काढले आणि लाईनीवर लागतोय. आज एवढी गर्दी नाही पण. नाही चला पण बोलू ना. खूप छानपैकी असं दर्शन झालं आहे. खूप टाईम बसायला पण भेटलं. तर अजून पण हर्षमध्ये बसलेलं आहे. तर आता पुढचा प्लॅन काय? लगेच FC. तर चला बघू. अजून हर्ष बाकी सर्वांना विचारू की पुढचा प्लॅन काय करायचा. अकॉर्डिंगली आपण जाऊ तिकडे. हर्ष पण आला आहे प्रसाद घेऊन. मला माहिती होतं तुला भेटेल. थँक्यू. देवाकडे प्रार्थना करतो यावेळेस MPSC मध्ये तू ऑनरोल होऊन जाऊ. काही ना काही कोणती ना कोणती पोस्ट निघायला पाहिजे आणि आपण चांगला पॅकेजवर पुढे जायला पाहिजे. असं येऊन गेलं स्वतःवर भरोसा नाही. चला तर चला मला फिरून येऊ आपण. घरी पण पोचायचं आपल्याला. उद्या तुमची जॉब पण आहे. बघू आता. पिक्चर पाहिला मी नाही. अर्धा तासापासून आम्ही चालतोच आहे. अब्बी पोचा के देतो. खट्टा मिठ्ठा साठवून गेलं. अब्बी चालू करके देतो. अब्बी ए तरी बरोबर आणलं तुला मी ना. ए नाही रे, नाही रे. तरी पण मी तुला बरोबर आणलं. असं नाही चालत रे. असं आणलं मी ना तुला. आमची एक फ्रेंड आहे. काय आमची एक फ्रेंड आहे, तिचं नाव नाही घेऊ शकत आम्ही. डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकू आम्ही. नको डिस्क्रिप्शन मध्ये बघू शकतात. नको ए नाही रे, नाही रे, असं नाही चालत. सुदीप राहिला असतं अजून ओव्हर केलं असतं. आणि भारी पण वाटलं असतं सुदीप आला असतं तर. पण तो अनफॉर्च्युनेटली ही विल नॉट कमिंग विथ अस. येस He is extra busy with his. नो
आपण ब्लॉग चांगल्यासाठी बनवतोय. कमेंटमध्ये शिव्याने यायला पाहिजे. आता आम्ही FC रोडवर येऊन गेलेलो आहे. घ्या आता काय घेता कानातलं वगैरे तू काय घरातलं पगार खूप जास्त झालाय. नाही पगार काय टोपी वगैरे घेऊ शकता जी तू यूज करता राहतो. हां तेच संगीतम 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 संगीता आमच्या शाळेला क्रेडिट कार्ड न होतं का म्हणा त्याकडे ते विचारशील. अरे तुमच्या जळगावची आहे. तुझं एक असा जळगाव संगीता जळगावची. अरे आता सांगू रे ब्लॉगचा पुरा याला पण घेऊन जायला पाहिजे संगीता ड्रायव्हर असं काही कामाचा नाही. इथे बघा एकदम भारी भारी आमचे चिराग दादा रिसिंगला गेल्यावर त्याला तुला पेमेंट करावं लागेल. वैभव अरे हो स्माइल तर देखो. काय आणता कधी फिरून आला काय आणता मजेत ना. काय बोलतो वैभव दादा कोणाला दाखव एकाच दिवसासाठी आला काय खातोय सोयाचा? घेतोय का नाही 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 माईक दे. कावर काय करतो तर लवकरच आमच्या भाऊचं लग्न आहे. तर आमचा भाऊ चिराग दादा निळे परत रिटेक आहे का? परत रिटेक आहे. या हुशारा पायरे आमची व्हिडिओ कट होऊन गेली जी बनवली होती. पण नाही पहिल्या व्हिडिओ मध्ये यायचं यायचं हा आमच्या भाऊच्या लग्नामध्ये यायचं यायलाच लागेल. बंद झाली नाही रे आता चालू आहे बाबा. आता नाही येणार ना तू. मग येणार ना. खूप भारी गेला. एका टायमाला माझा एक डान्सर भेटला होता FC रोडवर. त्याच्यासोबत डान्स केला आणि लई भारी वाटलं यार. खूप दिवसानंतर असं फील झालं मनापासून डान्स केला. मी खूप जणाला डान्स शिकवतो किंवा कोरिओग्राफी करतो पण आज स्ट्रीटवर डान्स करून लई भारी वाटलं लई भारी. तो व्हिडिओ मी इंस्टावर टाकेल. जर जमलं तर मी जमलं तर मी यूट्यूबला पण टाकेल. खूप भारी वाटलं. आता चला आता आम्ही FC रोडवर आहे आणि इकडनं आम्ही जेवायचं बघतोय कुठे जेवायला वगैरे जायचं बघू. मग आता राहुल बघतोय कोणत्या हॉटेलमध्ये जायचं कोणत्यानी. तर आता आम्ही कॅम्प बर्गरला चाललो आहे. बसमध्ये खूप लफडवून गेलो होतं. आमचं तेवढं एंटरटेनमेंट होऊन गेलो. तिच्या आईला पण फोन केला होता आणि ती सगळी कहाणी थांबा रोड क्रॉस करायचा तिकडे जायचं. चाल मी घरी जातो. तुम्ही काय तर फायनली खूप टायमानंतर आम्हाला जागा भेटली आहे. आम्ही कॅम्प बर्गरला आलो आहे. आवाज तर येत असेल माझं. तर घेऊन जास्त का घेऊन काय झालं तुला. हां तर आम्ही आमची वाट बघतो आमच्या बर्गरचा. अरे मी पण येते माहिती आहे पण आता तू बंद करून दे. यांना खूप लाज वाटते पण मी लाज सोडून दिलेली आहे. तुम्ही जातच आहे. एमसीला पण नाचलं गेलं. हसतो का बरे. मला भूक लागली मी खाऊ का? तर फायनली आमच्यासोबत खूप भारी किस्सा झाला आहे. तो बर्गर कॅम्पला गेलो आम्ही. कॅम्प बर्गर सेम तेच राहतं. तर तिथं तो मला सांगत होता पेप्सी का मिरिंडा 2 वेळा विचारलं आणि मला पाहिजे होतं 7 अप म्हणजे 3दा विचारलं. मग मला जीवावर आली ए चांगले आणि ना समोर खरं सांगतो यांना खूप छान छान मुली बसल्या होत्या आणि भाऊला लाज वाटली आणि मी ब्लाऊजला लाज वाटली सॉरी पंपल झाला होता. हां तेच. मग जेव्हा ते सर्व लोक गेले समोरचे लगेच आम्ही एवढं भारी दाखवलं आम्ही किती प्रोफेशनल खातो. जिथे आम्हाला अर्धा तास लागणार होता तिथे आम्ही 10 मिनिटात तो बर्गर संपवला. फक्त काच राहुलमुळे पण लई भारी वाटलं आज. पैसे देऊन म्हटलं तो वेटिंगला लोक आहेत. आम्ही पण वेटिंगला थांबलो होतो 20 मिनिटं. तुला काय बोलायचं त्याला वाटलं नाही. नो कॉमेंट्स. नो कमेंट्स. तर भारी मजा आली आज.
आता आम्ही चाललो दिघीला. ब्लॉग इथं संपतो. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा फ्रेंड्ससोबत. आणि ब्लॉगमध्ये काय बोललं गेलं असेल तर सॉरी.